आणि मग वडिलांना न सांगता मी भरतीच्या तयारीला लागलो. 2011. ओके. तुमच्या काही इन्स्टिट्यूट असतील आयुष्यामधली? चालत असते आयुष्यात, असे प्रॉब्लेम येत असतात, त्याच्यामुळे तुम्ही न घाबरता देखील सुरुवात केलीत. म्हणजे काय, ग्रामीण भागात काय असतं किंवा आपल्याला लगेच नोकरी लागायला पाहिजे, कारण ती गरज असते आपल्याला, कारण आपली परिस्थिती असते तशी, आणि आपण आपल्या आई वडिलांचं सगळं पाहिलेलं असतं. बरोबर आहे ना. व्हिडिओ बघणार, त्या मुलाचा आपल्या मित्राचा कुठेतरी सत्कार झालेला असतो, आणि मग ते टेम्पररी आनंद मग हा पेटणार, आग उठणार याच्यामध्ये, आणि थोडं थोडं लूज पडत जाणार 8 दिवसात, काय चालतं. पण जर का तुम्ही तीच गोष्ट सातत्यानं 4 महिने सकाळी त्या ऐकल्या, आणि सगळ्यात मोठी प्रेरणा म्हणजे सर, आपल्या आई वडिलांपेक्षा मोठी प्रेरणा कुठंच असू शकत नाही, कुठंच असू शकत नाही, कुठंच अजिबात नाही. मला जर तुम्ही वैयक्तिक विचारली की तुमची प्रेरणा कोण आहे, तर मी माझे फक्त आई वडील सांगतो. आई वडिला व्यतिरिक्त जगात कुठलीच मोठी प्रेरणा नाही. आपले आई वडील एवढे काबाड कष्ट करतात गावाकडे शेतात सकाळी उठल्यापासून. आता मी नोकरीला आहे, माझा भाऊ नोकरीला आहे, तरी तुम्हाला सांगतो माझे वडील 7ला शेताला जाणार आणि रात्री 8 ते 9 वाजता येणार. आता ह्याच्यापेक्षा मोठी प्रेरणा मला पुढला अभ्यास करण्यासाठी काय पाहिजे. बरोबर आहे, बरोबर. 70-75 वर्ष वडिलांचं वय आहे माझ्या, आता सध्या आईचं 70 वर्ष वय आहे, तर आज सुद्धा ते 12-12 तास काम करतात. त्याला आनंद आहे की आपली मुलं काहीतरी करतात. मग ह्याच्यापेक्षा मोठी प्रेरणा जगात काय पाहिजे पोरांना. 2024 मध्ये होत असलेल्या महाभरतीमध्ये पोलीस होण्याचं जर तुमचं स्वप्न असेल तर नाद खाकी वर्दीचा ही बॅच एनपीटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपामध्ये सुरू करण्यात आलेली आहे, ज्याची फीज आहे केवळ 999 रुपये. हो, केवळ 999 रुपयेमध्ये तुम्हाला लेखीचे सगळे विषय महाराष्ट्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत शिकवले जातील. आणि पोलीस भरतीमध्ये जो महत्त्वाचा टप्पा आहे लेखी परीक्षा, त्या लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले गुण प्राप्त होऊन पोलीस होण्याचं तुमचं स्वप्न जे आहे ते नक्की साकार होईल. गर्दीतून वर्दीत येण्यासाठी आजच या बॅचला संपर्क करा. आमचा नंबर आहे 9028015943. तसेच लगेचच आपण गुगल प्ले स्टोरला जा आणि तिथे एनपीटी स्पर्धा परीक्षा हे ॲप डाउनलोड करा. ॲपवरती ही बॅच तुम्हाला तिथे भेटेल आणि बॅचला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या तयारीला एक नवा आयाम द्या. विश यू ऑल द बेस्ट. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या येऊ घातलेल्या पोलीस भरतीमध्ये आता जनरली 17,471 पोलीस भरतींच्या जागा निघाल्या आहेत. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी म्हणजे ग्राउंड थेअरी वगैरे त्यातले जे अनुभव आहेत, ज्या अधिकाऱ्यांना अनुभव आहेत, ते अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी किंवा मार्गदर्शन तुम्हाला देण्यासाठी की तुम्हाला काही अडचणी असतात, जी त्यांनी त्या अडचणीचा अनुभव घेतलेला आहे, त्या तुम्हाला अडचणी येऊ नये त्याचं मार्गदर्शन आपण आज घेणार आहेत. आणि आपल्यासोबत आज चर्चा करण्यासाठी आलेले आहेत स्वतः परमेश्वर बदर शेट्टे सर, जे ऑलरेडी लातूर जिल्ह्यामधले आहेत, उदगीर तालुका त्यांचा आहे. त्यांचं एज्युकेशन उदगीरला झालेलं आहे आणि त्यांनी 2011-12मध्ये पासून त्या 11-12च्या बॅचमध्ये जॉईन झालेले आहेत. आणि त्यांनी DED देखील केलेलं आहे. DED केला तुम्ही? ओके. आणि आत्तापर्यंत त्यांना ज्या आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे MPSCमध्ये ज्या आपल्या राज्यसेवेपासून ते ग्रुप B आणि C पर्यंतच्या परीक्षांचा एकूण जनरली मला वाटतं 14 परीक्षा तुम्ही मेन्स दिलात. म्हणजे एवढा त्यांना अनुभव आहे. म्हणजे सांगायचं काय तर त्यांनी त्या पोलीस झाल्यानंतर किंवा पोलीस खात्यामध्ये आल्यानंतर देखील आपली जी म्हणजे स्पर्धा परीक्षेची जी आवड आहे किंवा त्यांना जे व्हायचं त्यांचं जे ड्रीम आहे त्याच्यावर त्यांनी आत्तापर्यंत म्हणजे आता देखील त्यांनी अजून अभ्यास चालू आहे. आत्ताच्या डिपार्टमेंटला झालेल्या परीक्षेमध्ये प्रीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचे मार्क आहेत. आणि ते आता एक 2-3 महिने जेव्हा होईल मेन्स वगैरे, तर माझा अंदाज आहे की ती 100% ह्या वेळेस PSI होतीलच. तेच तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी म्हणजे तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या म्हणजे सगळ्यांच्या कॉमन अडचणी असतात स्पर्धा परीक्षेमध्ये, त्या अडचणीचं थोडक्यात आम्ही दूर करण्याचा प्रयत्न इथे करणार आहेत. आणि त्याच्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः सर इथं वेळेतला वेळ काढून इथं आलेले आहेत. नमस्ते सर. नमस्कार. तुम्ही वेळेतला वेळ काढून इथं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलात, त्याच्याबद्दल मी तुमचं आभारी आहे. आणि तुम्ही जे अनुभवलात ओके, स्पर्धा परीक्षा असेल किंवा पोलीस डिपार्टमेंटल असेल, जेव्हा तुम्ही सुरुवात केली असेल, म्हणजे तुम्हाला जेव्हा सुरुवात केली
तर तुम्हाला त्याची प्रेरणा कुठून भेटली? म्हणजे की जसं आपले आई वडील असतात, कोणाचे वडील आर्मीमध्ये असतात किंवा माझा भाऊ PS आहे, आपण यांच्याकडून प्रेरणा घेत असतो. तसं तुम्ही D.Ed करून देखील म्हणजे वर्दीमध्ये येण्याचं तुमचं स्वप्न कसं म्हणजे तुम्ही पूर्ण केलं? म्हणजे D.Ed जनरली करणारे विद्यार्थी जनरली शिक्षक होतात आणि तिकडे जॉईन होतात, परंतु तुम्ही वर्दीमध्ये आलात, त्याचं म्हणजे तुम्हाला प्रेरणा कुठून भेटली? कसं आहे सर, म्हणलं जातं की माणसाला आवड पाहिजे एखाद्या गोष्टीची. बरोबर आहे. आवड असली की सवड ही बरोबर मिळते. माझं 12वी पर्यंतचं शिक्षण एकदम ग्रामीण भागात झालं आणि 12वीचं शिक्षण झाल्यानंतर मला ॲडमिशन माझं D.Edला नंबर लागला. प्राध्यापक विद्यालय माहुली, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. या ठिकाणी मी 2.5 वर्षाचं उत्तम D.Ed केलं. D.Ed झाल्यानंतर माझी आंतरभाषीयता झाली आणि त्याच्यानंतर मी CET दिली. CETमध्ये माझं टीचरसाठी मी जिल्हा परिषदच्या टीचर म्हणून काम करण्यासाठी मला 3 मार्क कम पडले आणि कम पडल्यानंतर माझ्या घरी माझे वडील एक्स सर्व्हिसमॅन असल्यामुळं ते लहानपणापासून माझे वडील 2-3 वारमध्ये काम केलेले आहे. 1971चं वार असेल, ब्ल्यू स्टार असेल नाही का. आणि मग ते लहानपणी आम्हाला वडील असं सांगायचे तिकडलं युद्धामध्ये हे झालेलं. मग ते त्यावेळेसच असं वाटायचं की आवड निर्माण झाली. आवड. पण वडिलांचं असं असायचं की आर्मी भरती किंवा पोलीस भरती असेल, हे शेवटी शिपाई भरती आहे किंवा असं नाही का, तर तुम्ही उच्च शिक्षण घ्या मोठ्या म्हणजे हे. तर मला असं वाटायचं की बाबा आपल्याला आर्मीतच भरती व्हायचं आहे असं, म्हणजे मला हे वाटायचं, जिद्द होती. मग तिकडं मी ऑलरेडी ते असं म्हणतात ना की आवड आहे तिकडच माणूस जातो. ते माझं नशीब म्हणायचं की मी टीचर व्हायचं झालो नाही. ते माझ्यासाठी म्हणजे फेल्युअर होतं, पण ते माझ्यासाठी उलट चांगलं झालं. कधी कधी फेल्युअर देखील आपलं चांगलं होऊ शकतं. जर मी टीचर झाला असतो तर आज टीचरच राहिला. म्हणजे टीचर जॉब वाईट आहे असं मी म्हणत नाही, पण माझी जी आवड होती ती तिकडे झालो नाही. मग त्याच्यानंतर मी मोर्चा वळवला, आपलं रनिंग वगैरे चालू केलं, भरती केली, आर्मीची भरती केली मी. वडिलांच्या परस्पर, वडील नको जाऊ म्हणायचे, विरोध असताना देखील. आणि मग ते माझं हॉल तिकीट वगैरे, मेरिट लिस्ट सगळं वडिलांना आल्यावर कळालं की माझ्या परस्पर पोरगा आर्मीची भरती करते. मी SSCची भरती केली. आर्मी भरतीमध्ये मी मेडिकल परीक्षेमध्ये बाहेर निघालो, SSC मध्ये मी बाहेर निघालो. पण मी फिजिकली फिट होतो आणि मी कायम स्पोर्ट्समॅन असल्यामुळं मी नॅशनल प्लेअर आहे सर. कशामध्ये? आणि रनिंग मध्ये. आणि मी म्हणजे एकदम गावातच प्रॅक्टिस करायचो गावाकडे, तेव्हा काय एवढ्या सुविधा नव्हत्या. आणि मग मी भरतीसाठी ट्राय केला आणि मग वडिलांना न सांगता मी भरतीच्या तयारीला लागलो. 2011. ओके. तुमच्या काही इन्स्टिट असतील आयुष्यामधली? चालत असते आयुष्यात, असे प्रॉब्लेम येत असतात, त्याच्यामुळे तुम्ही न घाबरता देखील सुरुवात केलीत. म्हणजे काय, ग्रामीण भागात काय असतं किंवा आपल्याला लगेच नोकरी लागायला पाहिजे, कारण ती गरज असते आपल्याला, कारण आपली परिस्थिती असते तशी, आणि आपण आपल्या आई वडिलांचं सगळं पाहिलेलं असतं. बरोबर आहे ना. जरी माझे वडील एक्स सर्व्हिसमॅन असले तर मला तर मला 3 बहिणी होत्या आणि वडील एक्स सर्व्हिसमॅन असल्यामुळं घरात लहानपणापासून एकदम क्रांतिकारी मोडेल पण वागणार नाही. बरोबर. आणि वडील पण एकदम कडक शिस्तीचे. आर्मीचा असल्यामुळे शिस्त तर घरात राहणार. एकदम वडील पण कडक शिस्तीचे होते. सावकाश. मग तिथून मी रनिंग वगैरे चालू केलं आणि मी भरतीला आलो. आल्यानंतर माझं टार्गेट होतं की 100 मार्क पाडायचे फिजिकलला, पण मला पडले नाही. मला 90 मार्क पडले. चला म्हणलं ठीक आहे, 90 तर 90 पण चांगले. आणि मग मी D.Ed CET केलं असल्यामुळं माझा चांगला अभ्यास होता तुमचा. आणि मग मी इकडं अभ्यास पण चालू केला लगेच. आणि मग मी घरी फक्त आईला सांगून आलो होतो. आला आणि अभ्यास वगैरे चांगला चालू केला आणि मला इकडं 86 मार्क पडले. चांगले पडले. ओके. आणि मी म्हणजे पहिल्याच प्रयत्नात भरती झालो. म्हणजे पहिला प्रयत्न तुमचा एकदम वेल अँड गुड, त्याच्यामध्ये पहिल्या प्रयत्नात तुम्ही झाला. माझी तब्येत आता थोडीशी बरी आहे. एकदम मी काटक होतो. निवड काटावरती माझी छाती भरायची, निवड काटावरती माझे वेट भरायचं नाही का. पण इच्छाशक्ती एवढी प्रचंड आणि दांडगी होती की काही होईल, पण मला पोलीस व्हायचं म्हणजे व्हायचं. म्हणजे कसं असतं, जिथं इच्छा असते तिथं मार्ग ऑटोमॅटिक भेटत असतात. तसं तुमचं काम झालं. फक्त मी इथं आलं, फिजिकलला भावाला वगैरे सांगितलं फोन करून, एवढे मार्क पडलेत. लेखी परीक्षा झाली आणि रिझल्ट लागला. आणि मी त्यावेळेस सुद्धा 10 वर्षापूर्वी मी पुणे सिटीला 100 वेळेस बघून फॉर्म भरलेला की का
की मला पुढे जाऊन एमपीसी करायची, UPSC करायची, मला पुढे करिअर करायचं. पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षा रिझल्ट लागल्यानंतर मी माझं नाव पाहिलं. असं होतं की 10 वर्षापूर्वीचा काळ म्हणजे माझी तब्येत एकदम लहान होती, अभ्यास नव्हता. अगोदर एक कन्सेप्ट होतो गावामध्ये, पोलीस भरती म्हणली की बलदांड शरीर, एकदम बाहुबली माणूस लागणार तरच भरती होणार असं. तर असं अजिबात काही नसतं. एक आपले मेजरमेंट असतो, तेवढी तुमची छाती भरायला पाहिजे, तेवढी तुमची उंची भरायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही त्या परीक्षेसाठी क्वालिफाय होताय, मेरिटमध्ये बसली की तुम्हाला नोकरी मिळेल. म्हणजे मुलांनी की आपलं खूप शरीर असं बलदंड असलं पाहिजे याची गरज नाही. असं कसाही मुलगा करू शकतो जर इच्छा असेल तर असं काही नाहीये. म्हणजे साधारण फिजिकली तो फिट पाहिजे, एवढंच तिथं क्रायटेरिया. हा मागणी असते बाबा, की तुम्ही तुमची उंची, हाईट, वजन वगैरे एवढं. आणि मग मी त्या पद्धतीनं भरती झालो. भरती झाल्यानंतर मग सगळ्यांना कळालं, माझ्या घरी, गावात, मित्रांना वगैरे सगळ्यांना, की काही जणांना तर विश्वास बसत नव्हता की खरंच मी भरती झालो, का तर माझं एकदम शरीर पण तसं. मग आई वडिलांना खूप आनंद झाला. मग माझे वडील आर्मीचं रक्त असल्यामुळं सतत काही जरी घटना घडली की पोलिसांना शिव्या देणार, हे काय पोलिस असं करतात, तसं करतात, हे करतात. बरोबर. मी नंतर भरती झाल्यानंतर माझ्या वडिलांना कळालं की नाही, पोलीस पण असं छान असतं, सगळं चांगलं असतं. घरी आनंद वातावरण झालं. जेव्हा एखादी सक्सेस होतो तेव्हा त्याचं महत्व ते आपल्याला कळत असतं. किंवा स्ट्रगल आपण किती करतो याला व्हॅल्यू नाही. तुम्ही जेव्हा एकदा सक्सेस झाला तर त्याला खूप व्हॅल्यू असते. जरी हे पोलीस कॉन्स्टेबल पद असलं तरी हे माझ्यासाठी त्यावेळेला IPSच होतं. बरोबर आहे ना. आणि मुलांना वाटतं IAS, IPS तुम्ही काही व्हा, कुठल्याही पदापर्यंत जा, पण तुम्ही लवकरात लवकर लागणं महत्वाचं आहे. एखादी पोस्ट हातात घेणं महत्वाचं आहे. एखादी पोस्ट तुम्ही हातामध्ये घ्या. तुम्ही सांगा, पोलीस कॉन्स्टेबल हे पद 18 वर्ष झाल्यानंतर जर तुमच्यात क्वालिटी असेल तर तुम्हाला 18व्या वर्षी तुम्हाला नोकरी लागणार आहे. बरोबर आहे. तुम्हाला जगातली नोकरी 18व्या वर्षी. इंजिनिअरिंग करण्यासाठी तुमची 4 ते 5 वर्ष जाणार. बरोबर आहे. तुम्ही म्हणजे करू शकता, मी त्याला विरोध नाहीये. जे ग्रामीण भागातली मध्यमवर्गीय मुलं आहेत त्यांच्यासाठी कमीत कमी वेळेत ग्रामीण भागातील लोकांना म्हणजे विद्यार्थ्यांना लवकरात लवकर पोस्ट पाहिजे असते, ती भेटू शकते. ती फक्त आपली वर्दी भेटू शकते. आणि शेवटी ज्या मुलांना म्हणजे आकर्षक आहे वर्दीचं, त्याने आले तर त्यांना चॅलेंजिंग काम आहे पोलीस खात्यामध्ये. तुम्ही ते काम करू शकता, तुम्हाला वर्दी भेटते, मान भेटतो, सन्मान भेटतो. लोकांनी किती जरी पोलिसांना नाव ठेवले तर कुठलंही काम हे लोकांचं पोलिसाशिवाय होणार नाही. एकदम बरोबर आहे. युनिव्हर्सल आहे. कुठलं काही जरी झालं, आता मी तुमच्याकडे इकडे येते वेळेस आम्हाला 2 ठिकाणी रस्त्यावरती 2 मुली भेटल्या आणि त्याने आम्हाला विचारलं की दादा हे रस्ता एक कुठं जातो. म्हणजे तो वर्दी असल्यामुळे म्हणजे तेवढा विश्वास लोकांचा पोलिसावर, विश्वास आणि वर्दीला सन्मान आहे एकदम. सन्मान आहे. असं नसतं की कुठंतरी एखादी विषू काहीतरी होतो, पोलीस असा आहे तसा आहे, असं काही नाही. ज्यावेळेस आपण पोलिसाकडे एक बोट करतो त्यावेळेस आपल्याकडे 4 बोट असतात. जगात कुठलंही डिपार्टमेंट असं नाहीये किंवा काय नाही की किंवा त्याच्यामध्ये की बाबा दोष नाहीत, असं काय नाही. जगात तुम्ही देशाच्या पंतप्रधानांची लोक दोष काढायला बसले, आपण तर सामान्य माणसं आहे. त्याच्यामुळं मुलांनी ही खूप सुवर्ण संधी आहे. 17,000 पोलीस कॉन्स्टेबलच्या जागा म्हणजे खूप मोठी संधी आहे. त्याने ज्या ठिकाणी तुमची अकॅडमी आहे, समजा आता ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस चालू आहेत आमच्या सध्या, अशा ठिकाणी चांगल्या ठिकाणी क्लास लावले, त्याने प्रॉपर गायडन्स घेतला, टेस्ट सिरीज सोडवले, फिजिकलची तयारी केली, लेखीची तयारी केली, तर कमीत कमी वेळामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ही संधी खूप मोठी संधी आहे. म्हणजे ही संधी पुन्हा येणार नाही. कारण एवढ्या जागा आतापर्यंत गेल्या वर्षी पण चांगल्या प्रकारे आल्या होत्या आणि ह्या वर्षी पण चांगल्या प्रकारे आहेत. आणि सध्या इलेक्शनचं वारा असल्यानं भविष्यामध्ये आपण सध्या 1-2 वर्षाची काही गॅरंटी होऊ शकत नाही. म्हणजे असं समजायचं की ही आता आलेलं एक सोनं आहे, ह्याचं तुम्ही संधी म्हणजे सोन्याचं तुम्ही संधी करणार का त्याची राख करणार हे तुमच्यावर डिपेंड आहे. आणि जेवढं तुम्ही कष्ट घेसाल त्याच्यामुळे तेवढं लवकर तुम्हाला ही पोस्ट भेटेल. आणि दुसरं, ग्रामीण भागातल्या आता मी 2-3 वर्ष झालं मुलांचा असा अभ्यास केले की काही मुलांचा असा आहे की मी कंबाईन केलंय, मी राज्यसेवा मेन्स दिली आहे, मी UPSC दिली आहे, मी या परीक्षा दिल्यात, मी पोलीस भरती सहज होऊन जाईल, असे माझे कितीतरी मित्र आहेत. पण हा 100% चुकीचा गैरसमज आहे. पोलीस भरतीची मागणी ही पूर्णतः वेगळी आहे. बरोबर आहे. जो मुलगा PSI ला 2 मार्कांनी हुकलाय तो पोलीस कॉन्स्टेबल तर सहज झाला पाहिजे, अजिबात नाही. पोलीस कॉन्स्टेबलच्या क्वेश्चन पेपरचं स्वरूप वेगळं आहे, वेगळा आहे. तुम्ही UPSC ची इंटरव्ह्यू देऊन आलाय, आता तुम्ही आणि त्याच्यातनं बाहेर पडलाय, याचा अर्थ तुम्ही कलेक्टर किंवा IAS IPS होण्याच्या दर्जाचे आहे. याचा अर्थ लगेच मी आलं की 2 महिन्यात तयारी करून पोलीस होतो, पोलीस तर काय सहज होणार, अजिबात नाही. त्याची मागणी वेगळी आहे. तुम्ही ती तयारी करायला पाहिजे. भले तुम्ही तिकडे IPS होता, पोलीस कॉन्स्टेबल साठी जो तुमच्यासाठी मैदानी चाचणी ठेवलेली आहे, लेखी परीक्षा ठेवलेली आहे, तुम्हाला त्या पद्धतीनेच अभ्यास करायला लागेल, तेवढंच करायला लागेल. हो, ठीक आहे. 70% सेम आहे.
अभ्यास वगैरे होऊ शकतं, पण तुम्हाला पोलीस भरतीसाठी पोलीस भरतीचेच वाचायला पाहिजे. बरोबर. म्हणजे किंवा पोलीस भरती असो किंवा युपीएससी असो, त्याचा एक क्रायटेरिया ठेवलेला आहे. युपीएससी असेल तर युपीएससी क्रायटेरिया तुम्हाला अभ्यास करावा लागेल, पोलीस असेल तर पोलीसच्या क्रायटेरियाने. म्हणजे तुम्हाला हर त्या पोस्टसाठी 100% द्यावंच लागेल. आता काही एक मुलं असतात की बाबा ते अष्टपैलू व्यक्तिमत्व सगळीकडेच चालतात, याचा अर्थ अपवाद आहे. क्वचित एखादी असतो अपवाद, हा नियम नसतो. मग मुलं काय करतात, असं एखाद्या मुलाचं कुठंतरी सत्कार झालेलं बघतात, अरे तो तर PSI झाला होता, थोडक्यात हुकला आणि 2 महिन्यातच भरती झाला. पण असं नाही. जर तुम्ही 1 वर्षाचा प्लॅन केला, चांगल्या पद्धतीने लेखीची तयारी केली, चांगले रेफरन्स बुक वाचले, टेस्ट सिरीज सोडवले, मैदानी चाचणी आणि लेखी चाचणीची प्रॉपर तयारी केली, जर पोलीस भरतीसारखं तुम्हाला पोस्टच नाही 1 वर्षामध्ये गव्हर्नमेंट नोकरी मिळणार. आणि राहिला प्रश्न, काही मुलांना असं वाटतं की इंजिनियर आहे, हो आहे, त्याला 40 लाखाचं पॅकेज आहे. आता माझा भाऊ इंजिनियर आहे, महिन्याला 2.5 लाख रुपये पगार आहे, पण तरी मला माझा भाऊ आधी मध्ये म्हणतो की तुला गव्हर्नमेंटची नोकरी आहे, गव्हर्नमेंटची नोकरी आहे. आधी मध्ये त्याचा नाराजीचा सूर असतो. फक्त मला सांगायचं काय, गव्हर्नमेंट हे सुद्धा एक ब्रँड आहे. ब्रँड आहे, एकदम बरोबर. गव्हर्नमेंटसाठी गाडी घ्यायला गेल्यानंतर जसं मर्सिडीज पाहिजे, BMW पाहिजे, जॉगवार पाहिजे असं जे म्हणताय, गव्हर्नमेंट सुद्धा हे एक ब्रँड आहे. लोकांनी किती जरी गव्हर्नमेंटला नावं ठेवली, गव्हर्नमेंट असं आहे तसं आहे, हे गव्हर्नमेंट हे एक सुद्धा ब्रँड आहे, एकदम बरोबर. त्याच्यामुळं गव्हर्नमेंट सर्व्हिससाठी एवढं मुलं आतोनात जीवाचे मनापासून तयारी करतात. आणि गव्हर्नमेंट नोकरी मिळवण्याचं कारणच एवढं आहे लोकांना, जरी पगार कमी असला तरी ते एक ब्रँड आहे, ब्रँड. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही ग्राउंडची सुरुवात केली होती, म्हणजे ग्राउंडची कशी सुरुवात करायला पाहिजे किंवा ग्राउंडच्या काही अडचणी येतात का, म्हणजे मुलांना काही मार्गदर्शन त्याच्यावर थोडं केलं तर बरोबर. हो, नक्की. आता ग्राउंड मुलं काय करतात की बाबा पोलीस भरतीला आता थोडंसं चेंज झालं. 1600 मीटर आहे, 100 मीटर आहे आणि गोळाफेक आहे. 3 इव्हेंट आहेत. 3 इव्हेंट आहेत. लॉंग जम्प आणि पुलअप्स होते, ते आता रद्द झालेले. जर मुलांनी स्वतःचा अगोदर लॉंग रनिंग केली, ज्या मुलांचं वेट जास्त आहे त्याने जर का वेट त्यांचं स्वतःचं कमी केलं, थोडंसं लॉंग रनिंग केली जास्त दररोज, तर मग ते वेट कमी होईल, त्यांचा स्टॅमिना बिल्ड होईल. आणि त्याच्यानंतर मग थोडं महिन्याला 1 टेस्ट सिरीज, नंतर 15 दिवसाला 1 टेस्ट सिरीज, नंतर आठवड्याला 1 टेस्ट सिरीज जर त्याने असं फिजिकलची तयारी केली तर नक्कीच त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होऊन जाईल. 1600 मीटर रनिंग आहे, 100 मीटर आणि गोळाफेक, हे जे आहेत 3 इव्हेंट, हे किती दिवसात आपण क्रॅक करू शकतो जनरली? जर आता म्हणजे 4 महिन्याचा जर एकंदरित पिरियड दिला, आता जो कोण फॉर्म भरणार आहे तो असं नाही की झोपेतून उठला आणि फॉर्म भरला, तो अगोदर काही ना काही केलेला असेल. आणि ह्याच्यातली 70% किंवा 80% उमेदवार तर ही 2री 3री भरती दिलेली असतात, 3री 4थी देणारे असतात. बरोबर. आता माझ्या गावाकडले बरेच मित्र आहेत, मुलं आहेत, आता पुण्यामध्ये तयारी करतात आणि त्याच्यातले 1-2 तुमच्या अकॅडमीला पण आहेत. तर गेल्या वेळेस ते 1-2 मार्कांनी गेलेत. त्यांच्यासाठी ते थोडं फिजिकल त्यांचं चालू आहे. आता इथून त्याने दररोज 1.5 तास फिजिकल केलं, बाकी 7 ते 8 तास अभ्यास केलं, तरी त्यांनी 12 तास त्यांना शिल्लक राहतात झोपेसाठी, अवांतर वाचनासाठी किंवा बाकी इतर ऍक्टिव्हिटीसाठी. म्हणजे ह्याच्यासाठी आपण 100% द्यायची काही गरज नाही. तुम्ही 8 तास जरी रेग्युलर अभ्यास केला, तर ग्राउंड व्यवस्थित केला, 1-2 टाइम तुमचं सकाळी असेल किंवा मॉर्निंगला काही जण करतात, काही जण इव्हिनिंगला करतात किंवा काही जण दोन्ही टाइम, जसं म्हणजे बॉडी जशी आहे तशी करतात. असं जर त्यांनी 2-3 महिने केले तरी ते आता सध्या क्रॅक होऊ शकतात. आता इथून जी काही भरती आलेली आहे आणि इथून राहिलेला जो काही पिरियड आहे, इथून जरी त्याने दिवसाला 24 तासाचा दिवस असतो, 12 तासाची फ्रेमवर्क आखली आणि 12 तासात त्यांनी फिजिकल आणि लेखीची तयारी 8 ते 9 तास, राहिलेल्या तासात फिजिकल आणि आणखीन कुठे एखादी टेस्ट सिरीज असेल, क्लास असेल जर केलं तरी होतात. असं नाही की 15 तास अभ्यास करा, 20 तास करा, अजिबात नाही. फक्त सातत्य पाहिजे, कंटिन्युटी पाहिजे. 100% मुलं सातत्य, जिद्द, ह्या 2 गोष्टी तर खूप महत्वाच्या आहेत जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल स्पर्धा परीक्षेमध्ये. मग जेव्हा अशी सुरुवात होते की मुलं करतात सुरुवात, लगेच 1-2 दिवसात असं लगेच सोडून देतात. काही जणांना जे मोटिवेशनल स्टार्टिंग असतात, 1-2 व्हिडिओ ऐकतात आणि मोटिवेशन करून 1-2 दिवस करतात, परंतु काही जण हे कंटिन्यू करत असतात. आता आपल्या जनरली म्हणलं तर आता जून-जुलैला ग्राउंडची होईल सुरुवात. मग त्याच्यानंतर ग्राउंड झाल्यानंतर जे आपलं थेरी असते, एखादी मुलाचा सब्जेक्ट एखादी वीक असतो किंवा एखाद्याला गणित जमत नाही किंवा बुद्धिमत्ता जमत नाही, ऑलरेडी तुम्ही डीएड केलात, त्याच्यामुळे तुमच्या ऑलरेडी चांगल्या प्रकारे सब्जेक्टच होते किंवा जे विद्यार्थी डीएड करतो जनरली त्याचा अभ्यास चांगल्या प्रकारे असतो. मग तुम्ही अभ्यासासाठी एखादी काही रणनीती आखली होती का? आखली होती सर. माझा मराठी हा विषय आवडता होता, मराठीत मला चांगले मार्क पडायचे, GS मध्ये पडायची, मॅथ रिजनिंग मला थोडंसं टफ जायचं. याचा अर्थ टफ जाते याचा अर्थ मला त्याच्यात पूर्ण 0 मार्क पडले आणि मराठीमध्ये चांगलं जाते याचा अर्थ आउट ऑफ पडले तर तुम्ही नाही होणार तुमचं सिलेक्शन.
जर जो विषय तुमचा लूज आहे की बाबा मला मॅथमध्ये 25 पैकी 15च मार्क पडतात किंवा 10 मार्क पडतात, जर त्याने त्या अभ्यासाच्या शेड्यूलमध्ये दररोज तो विषय ठेवला, स्पेसिफिक वेळ ठेवला की मला गणित करायचं आहे, गणितासाठी माझा एवढा वेळ रिझर्व्ह राहील, दररोज 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 दररोज, जर त्याला 10 मार्क पडतात तर तो 15 पर्यंत बी गेला आणि बाकीच्या विषयामध्ये चांगली मार्क पडली तरी तो होणार. बरोबर. असं नाही की गणित त्याला इंजिनिअरिंग सारखं किंवा कुठल्या तरी ज्या टेक्निकल परीक्षा असतात आउट ऑफ मार्क पडायला पाहिजे, अजिबात नाही. मराठीत आउट ऑफ पडायला अजिबात नाही. सरासरी तुम्ही सगळ्या विषयात अवरेजली मार्क घेतले तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. तुम्हाला गणितामध्ये पूर्ण 4च मार्क 25 पैकी आणि मराठीत 25 पैकी 25 नाही असं होणार. तुम्हाला अवरेजली मार्क पडायला लागणार. अवरेजनी मार्क पडायला पाहिजे आणि जनरली 70-80 मार्क पाहिजे. जनरली 80% आपल्याला मार्क पाहिजे. तेव्हा ह्या 2-3 वर्षामध्ये खूप कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. प्रत्येकांना वर्दीचं आकर्षण निर्माण झालेलं आहे आणि भरती पण चांगल्या होत्या, भरती होतात रेग्युलर. त्याच्यामुळं कमीत कमी 85-90 मार्क तुम्हाला सहज पाहिजेच, असं काही विषय नाही. बरोबर आहे. एखादी तुमच्यातला एखादी असं म्हणजे अनुभव आहे का की याच्यातून बाबा मला एखादा अनुभव चांगल्या प्रकारे घडला किंवा मी फिजिकल करताना माझा एक अनुभव आहे किंवा माझी थेरी म्हणजे अभ्यास करताना एखादा अनुभव तुमचा आहे का? आहे सर. आता मी फिजिकल करते वेळेस मी खरं सांगायला मी कुठलीही अकॅडमी लावली नव्हती तेव्हा. तर काय नव्हता. मी कुठल्याही लेखीचा क्लासही लावलेला नाही. त्याच्यानंतर पोलीस भरती झाल्यानंतर मी एमपीसी युपीसीचं प्रिपरेशन करण्यासाठी मी कोचिंग घेतलेलं आहे, सगळं घेतलेलं. पण भरतीसाठी मी कुठलाही क्लास लावलेला नाही, कुठंही फिजिकलचं ट्रेनिंग घेतलं नाही मी, काहीच नाही. अजिबात गावाकडंच फिजिकल करायचो. कॉलेजला गेल्यानंतर स्पोर्टचे शिक्षक वगैरे सांगायचो तेच करायचो. लेखी अभ्यास वगैरे मग आम्ही घरीच करायचो. असं कुठं स्पेसिफिक क्लास वगैरे काही केलं नव्हतं त्यावेळेस. तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल झाल्यानंतर तिथंच न थांबता अजून देखील तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये आहेत, त्याचं काय रिझन आहे? त्याचं काय रिझन म्हणजे आता प्रत्येकाला वाटतंच खात्यात आल्यानंतर मी पोलीस कॉन्स्टेबल आहे, PSI झालं पाहिजे, PSIला वाटतं मी DYSP झालं पाहिजे, DYSPला वाटतं मी IPS झालं पाहिजे. हे साहजिकच आहे. तसं मला पण म्हणजे अगोदरपासूनच मी चंग बांधूनच आला होता की मला MPC UPC करायचंच आहे. आणि मी आतापर्यंत जवळपास PSI स्टेट एक्साइज, PSI राज्य सेवा UPC म्हणून 37 प्रिलिम्स दिलेले आहेत आणि 12 मेन्स दिलेले आहेत. फक्त माझं सिलेक्शन झालं नाही तरीही मला वाटतं की मी आणखी होईलच, पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे आणि होईल. म्हणजे विद्यार्थ्यांनी कायमस्वरूपी पॉझिटिव्ह राहिले पाहिजे आणि सतत प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे सरांनी जनरली विचार केला तर 37 प्री दिलेत आणि 12 मेन्स दिलेत, म्हणजे एकदम क्वालिटीचं आहे. त्याच्यानंतर डिपार्टमेंटमध्ये असताना म्हणजे काय त्याच्यामध्ये अडचणी वगैरे काय रेग्युलर काय अडचणी येतात का? आता असं जगात कुठलं खातं नाही की बाबा त्याच्यात गेले तुम्ही की अडचणी नाही येत. अजिबात अडचणी तुम्हाला येणारच. पोलीस खात्यामध्ये अडचणी येणार. आता आपल्याला असं वाटतं की मी उच्च शिक्षित आहे, माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे, मेडिकल झालेलं आहे, मी PG झालोय, मी टीचर आहे, माझ्याकडे एवढ्या डिग्री आहेत, मी हे आहेत आणि आता हे माझे साहेब तर त्यावेळेस 12वी शिकलेले आहेत आणि हे PI आहेत, हे RPI आहेत किंवा हे आहेत नाही का, आणि मग ह्यांना माझं एवढं नॉलेज आहे का असं वाटतं. पण त्याने ते परीक्षा देणं, तुम्ही डिग्र्या मिळवणं हा भाग वेगळा, फील्डवर एक्सपिरियन्स घेणं हे वेगळं. त्याने असे प्रत्येक घटना हे स्वतः अनुभवलेली राहते, फेस केलेली राहते, गुन्हे डिटेक्ट केलेले राहतात किंवा कुठल्याही पोलीस खात्याशी रिलेटेड कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्याने हँडल केलेला आहे. त्याच्यामुळं मग त्या ठिकाणी आपण डोक्यावरती बर्फ आणि तोंडात साखर ठेवून मग आपण शांतच राहायला पाहिजे आणि मग ते सवय लागते. आपण किती जरी असलं तरी मग खात्यात आल्यानंतर ते आपल्याला कळतं की आपण शांत जरा व्यवस्थित राहिलं बरं असतं. त्याच्यानंतर आता सध्या जी पोलीस भरती आलेली आहे 17,000पेक्षा जास्त झाली, मग त्यासाठी मुलांना तुम्ही काही टिप्स देऊ शकता का? सध्या टिप्स असतील. आता जे राहिलेला वेळ आहे, आता आज फॉर्म भरायला काहीतरी सुरुवात झालेली आहे. जर ह्या मुलांनी खूप दिवस म्हणजे त्याच डॉक्युमेंट काढणं, फॉर्म भरणं किंवा अदर ऍक्टिव्हिटीमध्ये खूप म्हणजे वेळ न घालता फॉर्म भरून टाकायचा आपला. आणि फॉर्म भरल्यानंतर आता 3 ठिकाणी फॉर्म भरता येतो. 3 पोस्ट आहेत. 3 ठिकाणी फॉर्म भरता येतं. 3 फॉर्म टाकून द्यायचे आणि आपलं एकदम लेखीचं शेड्यूल आणि फिजिकलचं शेड्यूल करायचं. कुठल्याही पद्धतीनं म्हणजे वेळ वाया न घालता सकाळी उठल्यानंतर समजा आपलं सकाळी 6ला आपण उठलं, 8 पर्यंत फिजिकल वगैरे सगळं होतं. बरोबर आहे. इव्हन ब्रेकफास्ट सुद्धा होतं 2 तासात. आणि 8 वाजता जर काय येऊन रिडिंगला अभ्यास करत बसले 8 ते 6 पर्यंत तरी भरपूर अभ्यास होतो. खूप अभ्यास झाला. सध्या MPC मुलं क्रॅक करू शकतात एवढा 10 तास अभ्यास होतोय. 10 तास अभ्यास होतो. परत ह्याने रात्री 10ला झोपले, परत सकाळी तेच रुटीन. जर का हे सातत्य ह्याने फक्त 3 महिने ठेवले,
हे शेड्यूल आता मी असं म्हणतो की 6ला, आता कोण 5ला पण जाईल, बरोबर आहे, कोण 9ला पण जाईल, त्याचा विषय नाही. थोडी लवचिकता पाहिजे. असं नाही की असं म्हणजे असं मी सांगतो हे सगळ्याला बरोबर त्या फ्रेम मध्येच बसल, अजिबात असं नाही. कोण रात्री 12 पर्यंत पण अभ्यास करेल, बरोबर आहे, जास्तीच्या वेळा 4ला उठेल. पण माझं म्हणायचं एवढी 8 ते 10 तास अभ्यास आणि 1 ते 1.5 तास फिजिकल तुम्ही जर केले आतापासून त्यांनी जर कंटिन्यू जे म्हणजे जनरली 2 तास ग्राउंड आणि 6-7 तास अभ्यास केला तर त्यांना जनरली सहज पोस्ट भेटू शकते. आणि दुसरी गोष्ट, ज्या मुलांचं फिजिकल थोडंसं वीक आहे त्यांना वाटतं की कसं आहे, फिजिकलला जर तुम्ही मार्क पाडले तर तुम्ही लेखीला क्वालिफाय होणार आहे. बरोबर आहे, तुमच्यात लेखीचं खूप पोटेन्शियल आहे. 100 पैकी मी 95 मार्क घेणारच, कसे पण क्वेश्चन आले तर 99 मार्क घेणारच मी. पण तुम्हाला इथे लेखी फिजिकलला 36 मार्क पडली आणि फिजिकलचं मेरिट 38 लागलं, तुम्ही कॅलिबर राहून क्वालिटी राहून तुम्ही बाहेरच ना. त्याच्यामुळे मग प्रत्येकाचं थोडंसं फ्रेम जो आहे तो वेगळं आहे. ज्यांना वाटतं की माझं फिजिकल वीक आहे त्या मुलांनी थोडंसं 2 तास जास्त वेळ द्यायचा, थोडा फिजिकल वर्कआउट जास्त करा, तुम्ही 2 टाइम करा. बरोबर आहे, तुम्ही फिट होचाल. मग तिथनं जर का तुम्हाला फिजिकलला चांगले मार्क पडले तर तुम्हाला कॉन्फिडन्स पण येईल आणि तुम्हाला तिथनं पुढं महिनाभर वेळ भेटतो तुम्हाला लेखीसाठी. बरोबर आहे, म्हणजे त्याने आतापासून जरी व्यवस्थित केले, 7-8 तास अभ्यास करणे, 2 तास ग्राउंड केलं तरी त्याला 2-3 महिने वेळ आहे. त्याच्यानंतर थिअरी होईल, कारण सध्या उन्हाळ्यामध्ये होणार नाही, जून-जुलैमध्ये होणार आहेत परीक्षा. तरी सरांचं असं मत आहे की जर तुम्ही आतापासून जरी 7-8 तास अभ्यास केलात, ग्राउंड केलात तर तुम्हाला सहज परंतु त्याच्यामध्ये सातत्य, आपलं प्रयत्न, आपली जिद्द, कष्ट ह्या सर्व गोष्टी आहेत. तुम्ही काय करता, मुलं काय करतात, स्टार्टिंगला आता स्टार्टअप घेतात, आता फॉर्म भरतात आणि 2-3 दिवस करतात आणि पुन्हा लगेच त्यांची जी एनर्जी आहे, पोटेन्शियल आहे ती कमी होत असते. ती कमी होता कामा नये. आता कुठला तरी रिझल्ट लागला समजा UPSCचा, MPSCचा किंवा पोलीस भरतीचा कुठलाही, कोणतरी आपलं मित्र कुठल्या तरी सोसायटीत कोणीतरी झालेला असतो, बरोबर आहे, आणि मग मुलगा जेवण करत आहे समजा किंवा कुठेतरी तिथंच घास टाकणार, जाऊन 1 मिनिटात 1 सेकंदात पुस्तकाला बसणार. बरोबर आहे, ठीक आहे. पण त्याची जी क्युरियोसिटी आहे किंवा तो जे त्या क्षणाला करतोय ती कंटिन्यू पाहिजे. ती कंटिन्युटी त्याची सातत्यानं 3 ते 4 ते 5 महिने जर का पोलीस ठेवला तर 100% सक्सेस होणार, वादच नाही. एखादी प्रयत्न तुम्ही एकदा चांगल्या प्रकारे करतायच, पण त्याला जर कंटिन्यू ठेवणं हे तुमच्या हातात आहे. जर तुम्ही ती व्यवस्थित ठेवलात नसता मग काय करतात, 1-2 दिवस करतात, लगेच सोडून देतात आणि पुन्हा अजून मग ते व्हिडिओ बघणार, त्या मुलाचा आपल्या मित्राचा कुठेतरी सत्कार झालेला असतो आणि मग ते टेम्पररी आनंद मग हा पेटणार, आग उठणार ह्याच्यामध्ये आणि थोडं थोडं लूज पडत जाणार 8 दिवसात, काहीच अर्थ नाही. पण जर का तुम्ही तीच गोष्ट सातत्यानं 4 महिने सकाळी त्या ऐकल्या, आणि सगळ्यात मोठी प्रेरणा म्हणजे सर आपल्या आई वडिलांपेक्षा मोठी प्रेरणा कुठंच असू शकत नाही, कुठंच असू शकत नाही, कुठंच अजिबात नाही. मला जर तुम्ही वैयक्तिक विचारले की तुमची प्रेरणा कोण आहे तर मी माझे फक्त आई वडील सांगला. आई वडिला व्यतिरिक्त जगात कुठलीच मोठी प्रेरणा नाही. आपले आई वडील एवढे काबाड कष्ट करतात गावाकडे शेतात सकाळी उठल्यापासून. आता मी नोकरीला आहे, माझा भाऊ नोकरीला आहे, तरीच तुम्हाला सांगतो माझे वडील 7ला शेताला जाणार आणि रात्री 8 ते 9 वाजता येणार. आता ह्याच्यापेक्षा मोठी प्रेरणा मला पुढला अभ्यास करण्यासाठी काय पाहिजे? बरोबर आहे, बरोबर आहे. 70-75 वर्ष वडिलाचं वय आहे माझ्या, आता सध्या आईचं 70 वर्ष वय आहे, तर आज सुद्धा ते 12-12 तास काम करतात. त्याला आनंद आहे की आपली मुलं काहीतरी करतात. मग ह्याच्यापेक्षा मोठी प्रेरणा जगात काय पाहिजे पोरांना? तुम्ही आल्या मला असं नाही वाटत की आपल्या आई वडील, कोणाचेही आई वडील असेल की आपल्या मुलासाठी अहोरात्र काम करणारच. बरोबर आहे, शेतात असेल, कुठल्या कंपनीत असेल, कुठेही असेल, त्याच्यामुळे दुसऱ्याकडे बघायची गरजच नाही. तुम्ही जेव्हा आल्याच जेव्हा सुरुवात केली तेव्हा तुम्ही 10 वर्षामध्ये पाठीमागे गेला होतात. म्हणजे जे तुम्ही स्ट्रगल केलं ते तुमच्या डोळ्यात पाणी आलं लगेच की आपण 10 वर्षामध्ये कशी सुरुवात केली होती. त्याला आता थोडं तुम्हाला उजाळा दिलात. ते कारण मुलांना प्रेरणा ही आपली खूप महत्त्वाची आहे की आपल्या आईवडिलांचे कष्ट, आपल्या आईवडील शेतात जातात, काम करतात, त्याचं जर तुम्ही प्रेरणा व्यवस्थित घेतली तर तुम्हाला पोस्ट 100%च भेटते. आणि असं कोणते व्हिडिओ बघून प्रेरणा नाही भेटणार. जनरली प्रेरणा ठेवायचं असेल तर आपल्या आई वडिलांचं कष्ट, आपले आई वडील जे करतात त्यांना त्याच्यातून बाहेर कसं काढायचं ही एक चांगल्या प्रकारची प्रेरणा आहे. जेव्हा तुम्ही आता सुरुवात केली होती तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी उतरलं, कारण तुम्ही 10 वर्ष पाठीमागे गेलात. जेव्हा सुरुवात केली, स्ट्रगल काय असेल तुमच्या आयुष्यामधले ते तुम्ही थोडक्यात आम्हाला सांगितलात. आणि तुमचा जे अजून थोडं काही मार्गदर्शन करायचं आहे म्हणजे काही विचार आहे मला आता मुलांना एवढं सांगायचं आहे की बाबा ह्यात जर का 17,000 जागा आल्या, खूप मोठी भरती आहे. 17,000 जागा म्हणजे एकेका जागेसाठी किती कॉम्पिटिशन. आता काही मुलांचं कसं असतं, मी UPSCच करणार, मी पण तसंच आलो होतो, मी MPSCच करणार, मी IPSच होणार, म्हणूनच इथं आलं की इथं माती होणार. ओनली म्हणलं तसंच. जर समजा PSIच्या वर्षाला 500 जागा निघतात, बरोबर आहे,
तर 10 वर्षामध्ये 5,000 झाले. 5,000 पोरच PSI होणार, 5,000 एक तर होणार नाही. आणि त्या ठिकाणी जर 50 लाख मुलांनी फॉर्म भरले तर होणार कसं? म्हणजे ओके, टक्केवारी म्हणजे किती कमी आहे 50,000मध्ये? म्हणजे तुम्हाला जी पोस्ट तुमच्या हातात येईल ती अगोदर घ्यायची. PSIच्या जागा 15 वर्षात निघाल्या, तेवढ्या पोलीस भरतीला जर का वर्षाला जागा आलेली असेल, बरं तुमच्यात PSI व्हायचा या ना, तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावरती उभा राहा, तुम्हाला 5-50 हजार पगार मिळणार, डिपार्टमेंट गव्हर्नमेंटचे म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट होणार. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहून तुम्ही MPSC करा, राज्यसेवा करा, कुठल्या परीक्षा द्यायचं द्या, कशाला आई वडिलांवर लोड देवायचं? महिन्याला झाले की 10,000 पाठवा, 10,000 पाठवा. ते आपले आई वडील मुलगा PSI होणारे, IPS होणारे झाले, ते अभिनंदन आहे, पण किती पर्सेंटेज कमी आहे ना. आणि कोणतर झालेलं असतं सर, असं नाही की मी IPSच होईल म्हणून आलेला असतो. लाखामध्ये एक होतो, नियम नाही. बरोबर आहे. पण सरकार 17,000 DYSP भरू शकतं का? नाही ना. 17,000 IPS करू शकतं का? नाही. बरोबर आहे तुमचे. मग 17 तुम्ही खात्यात या, तुम्हाला प्रशासनाचा अनुभव मिळत, स्वतःच्या पायावर उभं राहाल, त्याच्यानंतर UPSC करा, MPSC करा, अभ्यास करू शकताय तुम्ही. असं काही नाही, ज्याच्यात इच्छाशक्ती आहे तो कुठेही करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही आता जे 17,000 जागा आहेत त्याच्यामध्ये तुम्ही आता अभ्यास करून चांगल्या प्रकारची जॉईन व्हा, त्याच्यानंतर तुम्ही सरांसारखंच पुढे देखील अभ्यास कंटिन्यू करू शकतात. हे सरांकडून तुम्हाला एक चांगल्या प्रकारची प्रेरणा आहे, कारण सरांनी जेव्हा स्टार्टअप केलं होतं, म्हणजे जेव्हा वर्धेमध्ये होते तेव्हापासून आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा त्यांच्या दिलेल्या आहेत. मेन्सच्या 1-2 मार्कांनी त्यांचा रिझल्ट गेलेला आहे, परंतु या भविष्यामध्ये 1-2 वर्षामध्ये ते 100%च स्पर्धा परीक्षा म्हणजे आपल्या ज्या राज्यसेवेच्या पोस्टमध्ये एखादी पोस्ट मला 100% भेटणार आहे, कारण तिथे तुमची एनर्जीच आहे तशी की पोटॅन्शियल एनर्जी तुमची एकदम बेस्ट आहे. जेव्हा तुम्ही या प्रशासनामध्ये आलात तेव्हा ह्याच्यामध्ये अजून काही संधी मुलांना भेटतात का? कारण काही मुलं उच्च शिक्षित असतात, इंजिनियर असतात, डॉक्टर असतात, किंवा आपल्या हालाकीच्या परिस्थितीमुळे इंजिनियर झाल्यानंतर डायरेक्ट त्यांना काही पोस्ट भेटणार नाही. त्यांचा विचार केला त्यांना 8-10 हजार पगार भेटते, तर त्याने जर स्पर्धा परीक्षा करून किंवा हे वर्दी भेटली असेल किंवा कॉन्स्टेबल झाले असतील, तर त्यांचं जर स्वप्न असेल की बाबा आपण उच्च शिक्षित झालो आहे, आपण आता कॉन्स्टेबलपेक्षा थांबण्यापेक्षा अजून काही त्याला वेगवेगळ्या वाटा आहेत का याच्यामध्ये? तर सर मला हे सांगायचं की एखादी मुलगा इंजिनिअरिंग झालेला आहे किंवा मेडिकल झालेला आहे किंवा आणखी काही उच्च शिक्षण त्याने इंजिनिअरिंग घेतलेलं आहे किंवा काही शिक्षित झालेलं आहे, तर त्याला असं वाटतं की मी PSIच होईन. बरोबर आहे. आणि मी कॉन्स्टेबल सहज होईन, पण PSI व्हायचं माझं स्वप्न आहे. तर त्या मुलांनी आपल्या आयुष्यातले उमेदीचे वर्ष वाया न घालता त्याने जर का त्याची तयारी असेल तर पोलीस भरती व्हावं, झाल्यानंतर त्याला तो गव्हर्नमेंट सर्वंट होईल, तो म्हणजे एक बाबा सिक्युअर राहील की आपण नोकरीला लागलोय. आणि त्याच्यानंतर जर का तो 12वी पास असेल तर त्याला 5 वर्षानंतर, जर का त्याचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याला 4 वर्षानंतर डिपार्टमेंटल PSI, म्हणजे जो की आपण बाहेरून MPSC थ्रू PSI होतो. म्हणजे 12वी झाल्यानंतर 5 वर्षानं करता येते जर तुम्ही वर्दी म्हणजे कॉन्स्टेबल झाला. जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर 4 वर्षानंतर डिपार्टमेंटल PSIच्या जागा निघतात, तुम्ही त्याच्यामध्ये PSI होऊ शकताय. सेम बाहेरचा सेमच दर्जा वगैरे, सगळी कामं वगैरे सेम, एकाच ठिकाणी ट्रेनिंग होणार तुम्हाला, एकाच ठिकाणी म्हणजे सगळं तुमचं हे होणार. बरोबर आहे. ते पण तुम्हाला संधी आहे. प्रशासनात आल्यानंतर काही मुलांना QRT जायची सवय असते, क्विक रिस्पॉन्स असतो तिथं नाही का, तिकडे जातात. त्यांचं दररोज फिजिकल वगैरे होतं, फायरिंग वगैरे, ते म्हणजे तिकडे जातात. काही मुलांना सायबरची आवड असते, मग आता वरचीवर सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढत आहे, तर काही मुलं सायबरला काम करतात. म्हणजे प्रशासनात आल्यानंतर पण तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या मार्ग आहेत, वेगवेगळ्या ब्रँच आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही कामं करू शकता. आपल्याला बाहेरनं काही माहित नसतं की बाबा हे सायबर काय आहे, QRT काय आहे, हेडक्वार्टर काय, पोलीस स्टेशन काय, वेगवेगळ्या ब्रँच असतात. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं काम करू शकता. आणि त्याचा खात्याला पण फायदा होईल, तुम्ही स्वतःला तुम्ही सिद्ध पण करू शकता. असं काही नाही. म्हणजे जर तुम्ही जर उच्च शिक्षित असाल आणि जर परिस्थितीमुळे जर तुम्ही जर आपण काय करतो की लगेच आपल्या पोस्ट पाहिजे असते म्हणून आपण एखादी कॉन्स्टेबलची परीक्षा देतो आणि पास होतो. जर तुमचा अजून जर ह्याच्या पुढे ह्याच्यामध्ये काय करायचं असेल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग देखील आहेत. तुम्ही कॉन्स्टेबल झाल्यानंतर 4 वर्षानंतर तुम्ही जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तर तुम्ही PSIची परीक्षा देता, आणि 12वीवर तुम्ही झालात तर 5 वर्षामध्ये देता. आणि वेगवेगळ्या ज्या तुमच्या आवड आहेत त्याच्यानुसार तुम्हाला तिकडे देखील जाण्याची वेगवेगळे मार्ग इथं अवेलेबल आहेत. बरोबर. आणि दुसरं एक सांगतो तो 2च मिनिटं की मुलांचं काय असते, मी पोलीस भरतीची तयारी करतोय किंवा कुठल्याही XYZ परीक्षेची तयारी करतोय, खटक्यावर बोट जागेवर पलटी, मला तात्काळ मिळालं पाहिजे. जसं आपण डोकं दुखायला लागली की गोळी खातो, लगेच भेटायला पाहिजे. 1 तास ते 1.5 तासात जसं डोकं कमी करायचं तसं मला सक्सेस लगेच भेटायला पाहिजे, समुद्राची लाट आल्यासारखं. बरोबर आहे. तर तसं जर तुम्हाला कुठं भेटलं असेल तर समुद्राची लाट ज्या पद्धतीने मागे जाताना तुम्ही तसं जाचाल पण, म्हणजे आणि एखाद्याला मिळू पण शकेल, पण तुम्ही सातत्य ठेवा ना, 100% भेटणार. त्याचा आनंद घ्या त्या प्रोसेसचा.
म्हणजे सक्सेसला शॉर्टकट नाही. सक्सेसला अजिबात शॉर्टकट नाही. माझं ज्वलंत उदाहरण आहे. 31 मे 2011 मी PSI ची पहिली मेन्स दिली. ओके. आज 31 मे 2024 या लागले तरी मी कायम आणि आणखी सुद्धा मी पॉझिटिव्ह आहे. पण मी जर हे बेरोजगार असतो तर मी एवढं वेळ हे पेशन्स ठेवू शकलो नसतो. मला सोसायटीचा दबाव होता, आई वडिलांचा असताना प्रत्येकाच्या आयुष्यात ही घटना घडतच असते. हा, माझं लग्न तरी झालं असतं का? नाही ना. आता सध्या विचार केला असता ना ह्याला मुलगी द्यायची तर का द्यायची. आता सध्या सिच्युएशन आहे. मी माझ्या पायावर उभा आहे ना. मला आई वडिलांचा त्रास, वडिलांचं कोणाला पैसे मागायची गरज आहे का? बरोबर. मी पुढला अभ्यास चालू ठेवले. तसं पण मुलं करू शकतात. याचा कोणीतरी कुठे एखादी पोस्ट मिळाली म्हणून प्रत्येक मुलांनी असं म्हणायचं नाही की मी आता भरती करणार नाही, मी PSIच होणार. तू अगोदर भरती हो आणि नंतर तू कर. म्हणजे भरती झाल्यानंतर तुला एकदम स्टेबल होईल, म्हणजे कॉन्फिडन्स वाढतो. त्यानंतर पुढचा अभ्यास करू शकतो. ज्यांनी चंगच बांधून आलाय, ज्याच्यात क्वालिटी आहे ते होतील. पण अपवाद हा नियम नसतो. जर का तुमच्या पुढे ताट वाढलेला आहे, 17,000 जागा आल्या, तर हे संधीचं सोन्यात रूपांतर करायची संधी मुलांना आलेली आहे. संधीचं सोन्यात रूपांतर करायचं का काय बघत बसायचं, आयुष्य वाटोळ करून घ्यायचं, हे मुलांना कळायला पाहिजे. तुम्ही हे जे आतापर्यंत जे तुमचं स्ट्रगल सांगितलं ह्याच्यामध्ये एक यशाचा वाटा असतो. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आईवडिलांचा वाटा आहे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या आईवडिलांचा व्यतिरिक्त अजून कोणाचा वाटा आहे का तुमच्या आयुष्यामध्ये? माझ्या आयुष्याच्या यशामध्ये आई वडिलांचा तर वाटा आहेच, विषयच नाही. आणि आजही आहे, ते शेवटपर्यंत राहील. त्यांचे ऋण फेडा गेलं तर हे मी 7 जन्म 100 जन्म बी घेतले तर त्यांचं ऋण फेडू शकतो. बरोबर आहे. त्याच्या व्यतिरिक्त आता माझं लग्न झालेलं आहे. आता माझ्या मिसेसचा एवढा प्रचंड वाटा आहे की मी एवढं करत असताना सगळा अभ्यास करतो तरी ती म्हणजे सगळं घरचं हँडल करते. 3 वर्षाचा मुलगा आहे ते. आणि राहिला प्रश्न माझा भाऊ, लग्न आता झाले, भाऊ तर लहानपणापासून आहे. बरोबर आहे. तर ज्या वेळेस मी फेल्युअर झालो किंवा थोडस हे झालं, टेन्शन वगैरे आलं, तर माझ्या भावाचं असं राहायचं की मी त्याला म्हणायचो, अरे खरंच माझ्यावर तुम्ही एवढे होप्स ठेवले, एवढं झालं, मी झालो नाही. तर मला भाऊ म्हणायचा की ते होतील ना होतील, तू माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि तू होणार. तू झालेल्या मुलापेक्षा सुद्धा तुझ्यामध्ये क्वालिटी आहे, काय कुठं कम पडला असेल, तू झालं नाही का. तर माझा भाऊ आजही मला इकॉनॉमिकली असेल किंवा मेंटली असेल काय म्हणजे एकदम वडिलांसारखा खंबीर माझ्या मागे उभा असतो. आणि असा भाऊ जर का सगळ्यांनाच भेटला तर उत्तमच आहे. आणि सगळ्यांचेच भाऊ तसे असतातच, त्याचा विषयच नाही. आपण त्याला कसं पॉझिटिव्ह घेतो हे महत्त्वाचं आहे. म्हणजेच तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या आई वडिलांसोबत तुमच्या मिसेस सर्वात मोठा असतो ते भावाचा वाटा. माझा भाऊ लहान आहे माझ्यापेक्षा, लहान भाऊ. माझा भाऊ मला काय म्हणतो, तू अभ्यास कर, वेळेवर झोप. म्हणजे तोच मला सांगत असतो की म्हणजे आपल्या घरच्यांचं आपल्यावर एवढं प्रचंड जीव असतं. आपले आई वडील, भाऊ बहीण, आपले कोर रिलेटेड ब्लड रिलेशनचे जे असतात त्याच्या व्यतिरिक्त कसलंही संकट आलं तर ते आपल्यावर उभं राहतात. बरोबर. ज्यावेळेस समाज, मित्र किंवा आपण नापास झाल्यावर सगळी दूर जात असतात, त्यावेळेस हा जगातला सगळ्यात मोठा सपोर्ट असतो आई वडिलांचा आणि भावांचा. त्यांना ना करून आपण काहीच करू शकत नाही. बरोबर आहे. माझ्या बाबतीत तर वैयक्तिक बोलायचं झालं तर माझा भाऊ, माझ्या घरची फॅमिली, माझ्या भावाची मिसेस, माझे आई वडील आणि माझ्या बहिणी, हा जगातला सगळ्यात मोठा सपोर्ट आहे माझ्यासाठी. बरोबर आहे. कारण कसं असते, अपयश आल्यानंतर हे सगळे जे आपले भाऊ बंधकी आहेत किंवा सोयरे आहेत ते सगळे आपल्याला दूर जातात, परंतु जे आपल्याला सांभाळून घेतात आणि आपल्याला जे पुढे प्रेरणा देतात. तसं तुमच्या भावाने तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारची प्रेरणा दिली. सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये भाऊ असतात. जसं माझ्या पण आयुष्यामध्ये भाऊ आहे, तो पण मला चांगल्या प्रकारे सपोर्ट करतो. तसं तुम्हाला सपोर्ट केल्यामुळे तुम्ही आज इथंपर्यंत आलात. ओके, त्यांचे तर खूपच आपण आभार मानायला पाहिजे की तुम्हाला त्यांनी सपोर्ट केला एकदम चांगल्या प्रकारे. आणि असे सर्वांचे जे भाऊ असते त्यांना पण असं सांगण्याची माझी इच्छा आहे की त्याने पण आपल्या भावाला, लहान असो किंवा मोठा असो, त्याला तुम्ही चांगल्या प्रकारे सपोर्ट करा. आपला भाऊ जो करतोय ते एकदम चांगल्या प्रकारचं आहे आणि ते आपल्यासाठीच करतोय. ही एक चांगल्या प्रकारची सरांनी प्रेरणा दिलेली आहे आपल्याला. दुसरे काय सर की काही मुलं म्हणजे गावाकडे बोललं जातं की हा महिन्याला 10 लाख कमवतो, 20 लाख कमवतो, ते कमवतो, हे कमवतो. तरीही ह्या प्रत्येक मुलांची वर्दी मिळवण्यासाठीची धडपड, पोलीस भरतीसाठीची किंवा गव्हर्नमेंट सर्वंटसाठीची धडपड काय की एक आई वडिलांना आपलं एक समाधान असतं की माझा मुलगा कुठंतरी प्रशासनात जातोय आणि तो गेला म्हणजे काहीतरी त्याची पात्रता आहे, क्वालिटी आहे. बरोबर आहे. कळलं का. म्हणजे काही असं गावाकडे असतं की तू 6 महिने नोकरी कर आणि नंतर राजीनामा देऊन एक घराकडे जा. म्हणजे ते जे आई वडिलांचं एक समाधान असतं की माझा मुलगा गव्हर्नमेंट नोकरीला लागल्यानंतर ते गगनात मावेसारखं असतं. त्याच्यामुळं आई वडील आणि आपली फॅमिली डोळ्यासमोर ठेवायचं. सकाळी उठल्यापासून आपला बाप रात्री झोपेपर्यंत काय काय कामं करतो एवढं आठवायचं ना अभ्यासाला लागायचं. बाकी जगात कुठले मोटिवेशनल व्हिडिओ बघायची गरज नाही ना कोणाकडनं काही प्रेरणा अजिबात घ्यायची गरज नाही. बरोबर आहे. सरांनीच असं सांगितल्याप्रमाणे
त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची फॅमिली खूप महत्त्वाची आहे. कारण सरांचा जेव्हा फॅमिलीचा विषय निघतो तेव्हा सरांच्या डोळ्यात सारखंच अश्रू राहिलं येतात. कारण त्यांनी त्यांच्यासाठी तेवढं केलं आहे, त्यांच्या आईवडिलांनी असेल किंवा भावाने असेल किंवा त्यांच्या जी को रिलेटिव्ह आहे त्यांनी खूप चांगल्या प्रकारचे सरांना सपोर्ट केलेला आहे. तर माझी म्हणजे असंच इच्छा आहे की सर्वांच्याच आईवडिलांनी किंवा जे भाऊ लहान आहे त्यांनी पण चांगल्या प्रकारचा कोर सपोर्ट करावा आपल्या येणाऱ्या भावासाठी, की त्यानं भविष्यामध्ये आपलं चांगलंच आपल्या समाजासाठी करतो किंवा आपल्या घरच्यासाठी करतो. कारण घरच्यासाठी चांगलं झाल्यानंतर समाजाचं ऑटोमॅटिकच होत असतं. आपलं स्वतः चांगलं झाल्यावर समाजाचं ऑटोमॅटिक चांगलं होणारच ना. सरांनी खूप असं चांगलं मार्गदर्शन केलं, त्याच्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि असंच तुम्ही पुढच्या वेळेस जेव्हा याचाल तेव्हा माझी इच्छा आहे की तुम्ही PSI व्हावं आणि इथं आमच्या मुलांना अजून एकदा मार्गदर्शन करावं. कारण मुलांना जेव्हा वर्दीवर एखादी येतो ना जेव्हा, तर मुलांना एकदम असं गरमी आल्यासारखे त्या अंगामध्ये हुरूप येत असतं. तसंच आमच्या सर्व आता येणाऱ्या जे पोलीस भरती आहे त्याच्यामध्ये 17,000 आता सध्या पोलीस होणार आहेत. त्यांना ही एक चांगल्या प्रकारचं मोटिवेशन स्पीच तुम्ही दिलात, त्याच्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार आहे. आणि तुम्हाला वाटचालीसाठी आभार. धन्यवाद. धन्यवाद.